अजित पवारांच्या दुर्दैवी अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका निरसन झालं पाहिजे. मोदी शहांकडून तपासाबाबत निष्पक्ष आणि सखोल तपासाचे आदेश. सुनेत्रा पवार यांचं भाष्य. अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत सत्य बाहेर येत नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही. मुख्यमंत्री फडणवीसांची बारामतीतील प्रचार सभेतून ग्वाही. इराणसोबतच्या युद्धविरामात वाढ. डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा. मुनीर शरीफ यांच्या मध्यस्थीनंतर युद्धविरामात वाढ. शांतीचा प्रस्ताव येईपर्यंत हल्ले थांबवले. हॉर्मुझमधून दिवसाला 500 दशलक्ष डॉलर्स कमवण्यासाठी इराणची धडपड. डील करा नाहीतर नेत्यांसह उडवून देऊ. डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा. युद्धसंघर्षामुळे जागतिक ऊर्जा बाजाराला जबर फटका. 50 कोटी बॅरलहून अधिक कच्च्या तेलाचा पुरवठा विस्कळीत. 50 अब्ज डॉलर्सचं नुकसान. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला 1 वर्ष पूर्ण. स्थानिकांमध्ये अजूनही भीतीचं वातावरण. पर्यटनावर हल्ल्याचा मोठा परिणाम. मुंबईहून पुणे आता फक्त 30 मिनिटात गाठता येणार. अटल सेतू ते एक्सप्रेसवे कनेक्टिव्हिटीचं काम सुसाट. 2027 पर्यंत लिंक रोड पूर्ण करण्याचं MMRDAचं उद्दिष्ट. CSMT स्थानकात एकाच प्लॅटफॉर्मवर 2 लोकल आमने सामने. मोटरवनचं प्रसंगावधान. थोडक्यात अपघात टळला. स्टेशन मास्तर निलंबित. घटनेनंतर मध्य रेल्वे विस्कळीत. तब्बल 45 मिनिटांनं उशिरानं. राज्यात 2 दिवस वादळी वारे, गारपीट आणि पावसाची शक्यता. मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकणात पावसाचा इशारा. तर मुंबईत उकाडा वाढला. पुढील 4 ते 5 दिवस हवामानातील बदल कायम.